तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत आता चौकशी होणार आहे। एसआयटी चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्षांनी सरकारला आदेश दिलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला एसआयटी मार्फत मनोज जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे आदेश सरकारला दिलेले आहेत। चौकशी एसआयटी मार्फत करावी असे आदेश दिले। दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या, पण अध्यक्ष महोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल। खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल। पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे। आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत। तर मनोज जरांगे यांचं आंदोलन आता या सगळ्या आंदोलनासंदर्भात एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। मनोज जरांगे हे सध्या आक्रमक झालेले आपण पाहिले होते। मराठा आरक्षणात संदर्भातलं त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात आता ही चौकशी होणार आहे एसआयटी मार्फत। मोठमोठ्या सभा झाल्या, जेसीबीने त्या ठिकाणी फुलांची उधळण केली, चांगलं आहे। जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की 1 रुपया मी समाजाकडून घेणार नाही, कोणी पैसे गोळा करायचे नाहीत। मग लाखो रुपये या सभांचे, जेसीबींचे, ट्रॅक्टरला 30,000 रुपये दिले, आले कुठून सभापती महोदय? या सगळ्या आर्थिक व्यवहाराची ईडीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे। राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती। आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत। मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे। जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे सभापती महोदय। राणे साहेब तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे नेमकं कोण आहे, एवढा सगळा मोठा खर्च नेमकं कुणाकडून केला जातो, या सगळ्याची रसद कुठून पुरवली जाते असे प्रश्न सध्या सरकारच्या ज्या काही नेते आहेत त्यांच्याकडून व्यक्त केले जातात, विचारले जातात आणि या सगळ्यावरच आता एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिलेले आहेत। सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं आपण बघितलंय, दरेकर देखील आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आता हे चौकशीचे आदेश।